त्यांना रिकव्हरीसाठी कोण आहे कोण आहे? ऐकायला येतं का तुम्हाला? हा, माझं म्हणणं असं आहे, तुमचे पैसे भरले ना 2-3 हप्ते, तर काय धंद्यावर बसणार का महिलांना? हा, एवढा पॉवर आहे का बजाज फायनान्सचा? हा, कशाला लावलं यांना कॉल? कुणाचा नंबर शेअर करणार? कुणाचा? काय म्हणताय रे बाबा? काय करायचं यांचा नंबर? मला तो पाहिजे माणूस. यांना घेऊन काय करू मी? यांच्याशी काय घेऊन द्या ना आमचा? मग त्याला बोलव, यांना साकीनाका पोलीस स्टेशनला बोलवा. आम्हाला काय त्याच्याशी लेन देणच नाही. तुम्ही इकडे तो याला सांग, इथे याला, तिथून लाईव्ह काय बोलतो. एक काम करा, चला सोड, चल बंद करा. चला 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 बंद करा, या बाहेर. चला चला, आपण पोलीस स्टेशनला एक प्रामाणिक तक्रार आम्ही सरळ पद्धतीने कंप्लेंट करणार. तुम्ही तिथे सगळे आयडी द्या. काय आहे ना, एक लॅपटॉप असेल ना साहेब, तिकडे यांना सगळे समजेल कोण आहे कोण नाही. कंप्लेंट चला तुम्ही अर्ज द्या. नाही साहेब, अर्ज ना, तक्रारच करतो. अर्ज डायरेक्ट कंप्लेंट करू ना. चला ताई, ठीक आहे, चला. नाही एक लॅपटॉप घेऊन चला ना साहेब. तसं नाही घेत. कशाला येणार नाही? तसं घेता येत. अहो साहेब, का घेता येणार नाही मला सांगा ना. एक मिनिट, तुम्हाला काय बोलायचं? तू बाहेर येऊन बोल, बाहेर येऊन बोल, तर त्याला कॉल वर घे. तो आता इथे तो मॅनेजर आहे का? काय नाही रे, ते सोड. ज्याच्याकडे केस आहे ना, जे एजन्सीकडे, त्याचा मॅनेजर आहे हा. पुढे बसू. त्याला सांग साकीनाक्याला ये. गोरेगावचा तो. त्यांना सांग साकीनाका पोलीस स्टेशनला या. एकदा पहिले बोला. ह्याच्याकडे केस आहे ती. हा, आता गोरेगावचं फुटेल. ताई, तुम्ही इथंच काम करताय? त्याला कॉल वर घे ना. तुम्ही सांग, एक चमाट द्या ना त्यांना. तुम्हीच दिलं पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा बोलतात तेव्हा. आपलीच बहीण आहे ना ती. अशी शिव्या धंद्यावर बसवताय, हरामखोर झाला तो. माझ्या तोंडात ना ताई उभ्या म्हणून शिव्या निघत नाही. बाप बोलतो तिला, कोण बोलतो का बाप बोलतो. या हॅलो, एक मिनिट.